सावित्रीबाई नसत्या तर स्त्रिया अजूनही स्त्रीदास्यातून मुक्त झाल्या नसत्या। भारतीय स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारी एक महान आदर्श शिक्षिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला। वयाच्या 9व्या वर्षी सुंदर, चपळ व हुशार बालिका ज्योतिरावांची सहचरणी व्हावी हा नियतीनं घडवून आणलेला सुंदर असा योगायोगच म्हणावा लागेल। क्रांतिसूर्य ज्योतिरावांच्या शिक्षणासंबंधीच्या विचारामुळे त्या ध्येयवादी बनल्या। देशात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणलं, तेव्हा सावित्रीबाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या। भारतीय स्त्रियांच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिल्या गेलेले सावित्रीबाई हे नाव अजरामर आहे। सावित्रीबाईचा काळ सर्वदृष्टीनं स्त्रियांच्या बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरीचा काळ होता। बालविवाह, केशवपन अशा अनेक मानसिक व सामाजिक गुलामगिरीच्या बंधनात स्त्रियांना जखडून ठेवण्यात आलं होतं। बौद्धिक स्वातंत्र्य तर स्त्रीला माहीतच नव्हतं। जिवंतपणीच स्त्रीला नरकयातना भोगाव्या लागत होत्या। अशा या महाभयानक अवस्थेत सावित्रीबाईंनी नवी वाट शोधली व स्त्रियांच्या जीवनात एक नवी पहाट आणली। परंपरेनं जखडून टाकलेल्या स्त्रीची सामाजिक मानसिक गुलामगिरीतून सुटका करण्याचा वसा सावित्रीबाईंनी घेतला। स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक आहे। पुरुषांप्रमाणे तिला सुद्धा मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन पुढे ठेवून सावित्रीबाई इथल्या शोषित स्त्रीची महानायिका झाली। महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले भारतीय आहेत की ज्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा काढल्या। महात्मा फुलेंनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केलं व नंतर त्यांना शाळेची शिक्षिका बनवलं, पण याला समाजाचा विरोध होता। सावित्रीबाईंना लोक शेण, दगड, चिखल फेकून मारत। असेच आणखी कित्येक समाजाचे जुलमी आघात त्यांनी सहन केले, पण त्या आपल्या ध्येयापासून डगमगल्या नाहीत। पुण्यात 1848 साली बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू झाली। सरोवर मानस सुवासिक फुलांचे, तिथे बांधितो महाल कमळांचे, 4 विद्येची 64 कलांची, सुबक नवरले त्यावर सराची। सावित्रीबाईंनी प्रत्येक अज्ञानी स्त्रीला विद्याविभूषित करण्याचं व्रत घेतलं। नंतर सर्वांना स्त्री शिक्षणाची महती पटली। एका पाठोपाठ एक शाळा सुरू होऊ लागल्या। महात्मा फुलेंनी 19 सप्टेंबर 1851 मध्ये रास्तापेठेत दुसरी आणि 18 मार्च 1952 मध्ये तिसरी शाळा काढली। सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी सावित्रीबाईंचा अनन्विक छळ केला। शाळा बंद करण्याची धमकीही देण्यात आली, पण सावित्री डगमगली नाही। अज्ञान हे सर्व दुःखाचं कारण आहे आणि अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची ज्योत जर प्रत्येक स्त्रीच्या हाती दिली तर ती स्वतः शिकून कुटुंब संस्कारमय करेल, असा सावित्रीबाईला आत्मविश्वास होता। शिक्षण हा माणसाचा दागिना आहे। शिक्षणाने माणूस डोळस होतो। व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या असामाजिक अमानवीय प्रवृत्तीकडे पाहण्याची डोळस दृष्टी माणसाला येते। शिक्षणाला जर नैतिकतेची जोड नसेल तर ते शिक्षण कुचकामी ठरतं। यावर सावित्रीबाई भर देताना म्हणतात, विद्या घेऊन ज्ञान वाढवून नीती धर्मही शिकू। नीती शिक्षण हे मानवाला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवतं। सावित्रीबाईंच्या कार्याचं स्मरण करताना ज्योतिबांना मात्र विसरून चालणार नाही, कारण ज्योतिबांनीच सावित्रीच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली। 28 नोव्हेंबर 1890 साली ज्योतिबा फुलेंचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी ज्योतिबांच्या मृतदेहाला अग्नी देताना सावित्रीबाईंनी जे धाडस दाखविलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही। सावित्रीबाई नसत्या तर स्त्रिया अजूनही स्त्रीदास्यातून मुक्त झाल्या नसत्या असंच म्हणावं लागेल। सावित्रीबाईंनी आपलं अवघं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी व स्त्री उद्धारासाठी घालवलं। अशा या स्त्रियांच्या आद्य शिक्षिका, स्त्री दास्यमुक्तीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च 1897 रोजी स्वर्गवास झाला। एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श शिक्षिका या दृष्टीनं सावित्रीबाईंचे विचार आणि त्यांचं कर्तृत्व प्रत्येक पिढीसाठी एक आदर्श आहे, यात शंका नाही।